नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज, जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची. बघा रोज, जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख. सन मराठी, सोहळा नात्यांचा. काही पण म्हणा, पण वहिनीचं ऐकून मंदिरात येणं काही वाया गेलं नाही माझं. देवा, तुला आणि हिला बघितलं ना की मन कसं प्रसन्न होतं अगदी. थँक्यू. फूल ठेवलं म्हणून थँक्यू म्हणताय का त्या दिवशी पाटीला औषध लावलं म्हणून? काय? त्या दिवशी माझ्या पाठीला औषध तू लावलं होतं? थँक्यू. तू औषध लावलं म्हणून लवकर बरं झालं मी. आता बरं वाटतंय ना? आता खरंच बरं वाटतंय.
काय टायमिंग आहे माझं. बरोबर याच वेळेला ती यावी. हा शुभ संकेत तर नसेल ना? मंदिर तर हेच आहे, इथेच येणार असं सांगितलं होतं. मी येण्याच्या आधीच तर येऊन गेली नसेल ना ती. थोडा वेळ अजून वाट बघू. ही मुलगी होय, हीच तर आहे. फोटोत पाहिली ना त्यापेक्षा सुंदर आहे. सानी 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 सारे गरे सानी पसा निध 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 नि सानी द पद मनी. बोलून टाकावं का मनातलं? आज अंबिकाला माझ्या मनातलं जे सांगायचं ठरवलंय ते सांगण्यासाठी मला मदत कर. मला हिंमत दे. सॉरी. ठीक आहे, इट्स ओके. काय मागवायचा? मंदिरात काय गर्दी आहे काय? नाही. मग जा तिकडे जाऊन उभं राहायचा. या या इकडे या. काय आहे, या गावातल्या लोकांचं बोलणं जरी तिरसट वाटत असलं ना तरी माणसं मात्र प्रेमळ आहेत बरं का. ओटी बनायची का? वय द्या की. देवीसाठी हार आणला? हो. तुम्ही आणला? तुम्ही हार? तास गुरुजी हा. येते. हा ये. तुम्ही हार आणलाय? हार हा तुम्हीच द्या, हार द्या तुम्हीच. मॅनेजर मॅनेजर, माझं एक छोटं काम होतं तुमच्याकडे. काय तुम्हाला आत्ताच बोलायचं आहे का? तुम्ही नंतर भेटाल नाही भेटाल? बोला. ते छोटस माझं लोन होतं, फायनान्स कंपनी काढलेलं. ते तुमच्या बँकेतून टेक ओव्हर करून थोडस वाढवून मिळालं असतं तर बरं झालं असतं. तुमच्या बँकेचा हप्ता इतर बँकेपेक्षा कमी आहे. थोडं माझं ते काम झालं असतं तर बरं झालं असतं. तुम्हाला हे सगळं आताच बोलायचं आहे का? म्हणजे आपण यावर सविस्तर चर्चा करूया ना. तुम्ही ब्रँचला आहे, आपण बोलू. ठीक आहे? कधी येऊ? कधी या. कागदपत्र काय आणायची? हे बघा, तुमचा 3 वर्षाचा RTR आणा आणि कर्जाचे कागदपत्र आणा. ठीक आहे? ते सगळे पेपर आहेत माझ्याकडे. तुम्हाला आत्ता आणून देऊ का? 2 मिनिटं थांबा, लगेच आणतो. हे बघा, मी तुमचे पाया पडू का? हे बघा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो, पण
पण आता मी खरंच खूप घाईत आहे हो. मी मी प्लीज 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 मला जाऊ द्या प्लीज. अहो मॅनेज साहेब इकडे बघा की. एवढं सगळं आणलंस आणि हळद कुंकू आणायला विसरलीस वय. येड. हळद कुंकू. मंडळ आभारी आहे. जशी हवी होती ना अगदी तशीच मुलगी आहे ही. तेव्हा तुझे खूप खूप आभार. अहो साहेब हे बघा पेपर. हे बघा काय झालंय, मी लॉकरची चावी नेमकं आणायला विसरलो. नाहीतर तुम्हाला आता कॅश काढून दिली असती लगेच. चेष्टा करायला का तुम्ही आमची? अहो त्या कंपनीनं 1760 सह्या घेऊन झटकन लोन पास केलं. खरं नंतर छुपे नियम पुढे आले हो. हे बघा मी तुम्हाला सगळं सांगतो तुमच्या प्रपोजल बद्दल, पण आपण याबद्दल नंतर बोलायचं का? बर. आधी जरा माझं प्रपोजल पास होऊन जाऊ दे. मी तुम्हाला 100% मदत करतो. 100% का? 100% करतो. बरं. हा. आशीर्वाद द्या. हा. आजी आंबीची भेट झाली असेल ना? भेट झाली असेल तर आपल्या या पोरीनं काय केलं नसेल म्हणजे मिळवलं. औ मला वाटतं तिला आधी आपण कल्पना द्यायला पाहिजे होती. पण मला असं वाटतं आपणच तिथं जायला पाहिजे होतं. म्हणजे तिथल्या तिथं कळलं असतं. सोक्ष तिथं झालं असतं. अजय मी चहा टाकू काय सगळ्यासाठी? अरे काय रे चहाच चाललंय तुला? तिकडे अंबिका गेली तिकडे. जया आंबी आली. आजी आंबी तर खुश दिसते. म्हणजे काही वंगाळ घडलेलं नाही. हा आंबे ए ग ये माझी पोर. जाऊन आलीस देवळात? काय म्हणला देव? भेट झाली? काय? आत्या आजी एक मिनिट. काय म्हणला म्हणजे? कुणाची भेट ग? अग म्हणजे देव तुझा मैत्र आहे ना, तू कायम त्याच्या संग बोलत असतेस म्हणून म्हणलं तुला देव भेटला काय. देव जाऊ दे, पुजारी तरी भेटलं काय? काय चाललंय तुमचं? काही नाही, म्हणजे ते हे जया तूच बोल. तुम्ही समधी थांबा. आंबे ऐक, एक मुलगा तुला बघायला देवळात येणार होता. तू बघितलंस का त्याला? तुला तो पसंत आहे? मुलगा आणि मला बघायला ते देवळात. कोण होता कोण तो? हा अच्छा, म्हणून तुम्ही हे सगळं करत होतात तर.
नवीन ड्रेस काय, गजरा काय, आणि काय ग आजे, देवळात जा म्हणे. बरोबर ना अण्णा दादा? अंबी अंबी, आम्हाला माफ कर. तुला काही कल्पना न देता देवळात पाठवलं. पण अंबी, आम्ही तुझ्यासाठी मुलगा बघितलाय. तो तुला आज मंदिरात भेटणार होता. नाही म्हणजे तो तुझ्याशी काही बोलला नसेल, नुसतं समोर येऊन गेला असेल. असा कोणी मुलगा येऊन भेटला का तुला? तू त्याला बघितलं का नाही माहित नाही. आणि जर बघितलं असेल तर तो मुलगा तुला पसंत आहे का? हा म्हणजे एवढं मोठं मंदिर आहे आणि गर्दी केवढी तिथं, मग तिथं कोण तर काय तर बोललं असेलच की. बोललो कोण? बोललं जरी असलं तरी हिने नेहमीप्रमाणे त्याला पळवूनच लावला असं. अरे तो ह्या गावातला नाही. बघ कुणीतरी काहीतरी विचारलं असेल, जरा आठव, मेंदूला त्रास दे जरा. अण्णा दादानं माझा नवरा म्हणून हेल्मेटची निवड केली की काय? काय ग अंबी, पोरगा पसंत आहे ना तुला? अगं नीट बघितलंस का त्याच्याकडं? हे अंबी, हे तंद्री, ए कसलं विचारतेस? जया, ती आता कयालो मे कयालो मे. अंबी, कुठे पळती? अंबो, जया, हवा ती अशी लाजत गेली आहे, म्हणजे तिला पोरगा पसंत आहे. देवीच पावली म्हणायची. सरस्वती, जा देवी मोहर साखर ठेव. भय ए मंग्या, चल घोडा दौडाचं करायला घेऊया. चल चल. चला मी पण येतो गोड करायला. मामा, एक चुकलंच. का रे, काय झालं? म्हणजे आपण अंबीला विचारायच्या आधी आलोकरावांना विचारायला पाहिजे होतं, मला अंबी पसंत आहे का नाही ते. आता आलोकरावांनी अंबीला नापसंत केलं तर म्हणजे तू शंका लय घेतोयस बघ. थांब थांब, मी फोन लावून बघतो त्याशी. हो, फोन लावतो. हा, थांब. हॅलो. हा नमस्कार वहिनी. मी घोरपडे, विश्वनाथ घोरपडे, अंबिकेचा मामा. हा नमस्कार, बोला की मामा. म्हणजे आलोकनं अंबिकाला बघितली, काय म्हणाला का आल्यावर? नाही म्हणजे पसंत असली तर पुढची बोलणी करायला यायला बरं म्हणून म्हटलं, दुसरं काय नाही. तसं स्पष्ट काही बोलला नाही. तिला बघून आल्यापासून गालातल्या गालात हसत असतो नुसता. आई काही काय सांगतेस? काय म्हणाला? काय काय सांगू, त्याचा आमच्याकडून होकारच आहे मामा. अहो म्हणजे आमच्या पोरगीने नशीबच काढलं म्हणायचं. मी पुढची बोलणी करायला जयाला घेऊन लगेच येतो बरं का तुमच्याकडे. हो हो, या ना, नक्की, आम्ही वाट पाहतोय.
हो हो ठेवते. हा 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 काय म्हणले मामा? अरे होय म्हणाली. मी आमच्या घरी सांगून येतो. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.